नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि अनिखिल. मी ताना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. चेहऱ्यावरचा आनंद बघत असाल. फायनली आम्ही चाललो आमच्या ट्रीपवर, छोट्याशा ट्रीपवर. तर पहाटेची वाजलेत आता जवळजवळ 3:30. आमचं सगळं आवरलं आहे. तिकडनं निघाले की मग आम्ही इकडे निघू, म्हणजे तिकडनं जे खराडीवर येणार होते ते निघाले की मग आम्ही पण इकडनं निघू. निखिल गेला आहे बॅगांचं काम करायला. खूप जास्त काही बॅगा नाहीत आमच्या, ह्यावेळेस हार्डली 2-3 बॅग आहेत. बट सखीचं सामान आहेच, तिचं खाणं पिणं म्हणा, तिचं ब्लँकेट वगैरे म्हणा. तर हां, ते हळूहळू नेऊ. सखी मस्त गाढ झोपली आहे, पण जसा ती मिहीरचा आवाज ऐकेल गाडी तशी ती उठून बसणार आहे, गॅरंटेड. सो बघूयात. खूप एक्सायटेड आहे, चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला. मस्त सकाळी सकाळी मेकअप केला आहे मी, जस्ट बिकॉज मी तशी जरी फोटो 3 वाजता शुभूचा फोटो आला होता ज्याच्यात तिची खिचडी करून झालेली होती. मक्काचं कणीस आहे ते उकडून झालेलं होतं आणि प्रॉपर मेकअप झालेला होता. तर म्हटलं चला आता आपण पण जरा इन्स्पिरेशन घेऊ आणि आपण पण जरा ताजं तवानं जाऊयात. नाही तुम्ही अशीच जाऊन बसली असती गाडीत. सो मी बऱ्यापैकी आवरलं आहे आणि शुभूनी ते थोडंफार खायचं करून घेतले, कारण मीही अजिबात बाहेरचं खात नाही, हॉटेलमधलं वगैरे. त्याच्यामुळे माझा सकाळचा तरी जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता तरी त्याने, जेव्हा आम्ही इडली वगैरे खाऊ तो ते पण नाही खात. तर त्याचं ती मील तरी तिने घेतली आहे सोबत, म्हणून तिने मसाले भात करून घेतला आहे. त्याच्यात माझं पण काम होणार आहे. सो या स्टे ट्यून. अँड येस, वी आर ऑल सेट. फर्स्ट टाईम सखी उठली नाही का रे, आपण कुठेतरी निघाले आहे. देखील तर बोलायला इंटरेस्टेडच नसतो सकाळी सकाळी. सखी उठली आहे. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की घोळ झाला आहे, विशाल भाऊजींचं येणं कॅन्सल झालं आहे. आणि कट्टू आत्ता आम्ही निघालो आहे आणि आम्ही शुभांगीला घेण्यासाठी थांबलो होतो. भाऊजी शुभांगीला सोडणार होते, आम्ही तिला पिक करणार होते तिथून. आणि तिथून भाऊजी निखिलला काय म्हणताय, अरे मी पण येतोय म्हणे. म्हटलं मला माहिती होतं ते. आणि हे दरवेळेस आहे. मी निखिलला कट नाही करत आहे, भेटतो गाडी चालवते म्हणून. प्रत्येक ट्रिप प्लॅन करायला ते अगदी उत्साही असतं, असं करायचं तसं करायचं. ट्रिपच्या 2 दिवस आधी ते रडता म्हणजे रडतातच. इन द सेन्स मला फुटबॉलची मॅच आहे, मला बाईकवर इकडे जायचं आहे, मला घरच्यांना इकडे घेऊन जायचं आहे, माझं हे काम आहे. आणि हे कन्फर्म आहे, मागच्या 6 वर्षात तर मी भाऊजींना प्रत्येक ट्रिपला हे करताना बघितलं आहे. बट ह्यावेळेस सिच्युएशन अशी होती की आम्ही कन्व्हिन्स्ड होतो की भाऊजी येणारच नाही तर आमच्यासाठी शुभ शकून असतो भाऊजींचं रडणं केलं तर काक्याचं रडणं, म्हणजे आपली ट्रिप प्रॉपर होणार आहे. दरवेळेस आम्ही जिंदगी गेली त्याच्याबरोबर. कुठे निघायचं म्हटलं का मला पाहावं लागेल, मला चेक करावं लागेल, माझं काहीतरी काम आहे. अरे बाई, पण तू येतोच शेवट. आणि आता तर आम्ही पूर्ण कन्व्हिन्स्ड होतो. आता आम्ही मागे पुढे जागा बिगा करून ठेवली ती शुभला मीरला बसायला. आणि भाऊजी म्हणता मी येतोय. आणि आता मला बाकीच्यांचे रिॲक्शन बघायचं आहे जेव्हा ते बघतील भाऊजींची गाडी पण सोबत म्हणून, कारण की सगळ्यांना असं वाटतं की शुभ आमच्या सोबत आहे. बघूया चला. पण आम्हाला आनंद आहे की भाऊजी येत आहेत, कारण निखिल थोडा नाराज झालेला होता. हा म्हणजे टायमिंगवर का काय नाही म्हटलं, मग माझं नाही ना एंटरटेनमेंटला. निखिल आणि सतीश भाऊजी खूप नाराज होते की नाही येत विशाल भाऊजी, बट आहेत आता. आणि आता मज्जा येणारे सगळे त्याच्यामुळे. सो स्टे ट्यून. आता त्यांना असं वाटेल काका सोडायला आला वहिनी नाही इथपर्यंत. अरे मी आज सांगणार होते की शुभूच नाही आली. भाऊजी काय रिॲक्शन आहे तुमची? ते भाऊजींना 2 शब्द सांगा ना सुखाचे. सगळेच उठले आता, ते पण येतील बाहेर. काय तुमचा मेळच लागा नाही. हे बघा, मी ना ब्लॉग मध्ये, कालच्याच ब्लॉग मध्ये सांगितलं की भाऊजी रडतात. सगळे एका ठिकाणी भेटल्यानंतर आम्ही लागलो होतो आमच्या प्रवासाला. गाड्या एकमेकांच्या मागेच होत्या, कारण घाटात भीती वाटते स्पेशली मला. त्याच्यामुळे आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही तामिनीतून आलो होतो तेव्हा आमच्या 2च गाड्या होत्या. सो आय डिसाईड केलं की सगळे मागे पुढे जाऊयात. मस्त अंधार होता. हळूहळू तामिनी घाट पण सरला. मस्त उजेडाकडे आलो. छान धुकं होतं, कॅमेऱ्यात तेवढं ते कॅप्चर नाही करता आलं, पण वातावरण मस्त होतं. त्यात बाहेर जायचा आनंद त्याहूनही वेगळा होता काहीतरी. मध्ये थांबलो होतो आम्ही नाश्ता करायला. काहीतरी स्वामी कृपा म्हणून काहीतरी हॉटेल होतं तिथे. छान दाबून सगळ्यांनी नाश्ता केला होता. चिल्लर पार्टी तर आमची इतकी एन्जॉय करत होती, स्पेशली सखी आणि रेवा. आणि सखीला तर सगळेच दादा दिदी भेटले होते, त्याच्यामुळे सखीचं आता जे होतं ना प्रकरण अवघड होणार होतं. त्याच्यामुळे ती शुभूच्या इतकी मागे लागली आणि तिच्याच गाडीत गेली. सखी सखी चल ना, चल चल अगं चल ना. जायचं
चल आपल्या आपल्या गाडीत चल. काय त्या गाडीत, काय तिकडे, काय त्या गाडीत? काय म्हण केक आहे आमच्याकडे. मिहीरमुळे येते ती, मिहीरमुळे. मी दादा आमच्याकडे. बाय. जरा बनाना ठेव खाल्लास तर. अरे मी ह्यांना पोरांना केक खायला घालते ना. निघालो तेव्हा 11चं टायमिंग दाखवत होते. 1 तास खाण्यापिणं तसाच वाया घालवला आम्ही. 12 वाजता दाखवत होतं की आम्ही पोहोचू आमच्या डेस्टिनेशनला. सखी गेली आहे शुभूकडे आणि आता सगळे पोरं शुभूच्या गाडीत आहे आणि शुभूचं काय होणार आहे माहित नाही. बट सखी सगळ्यांच्या आधी सखीचा असं तिकले चल तिकले चल, आणि ती दररोज बाहेर त्यांच्याच गाडीत जाते. काय खायला भेटतं. तिला खायला भेटतं तिकडे. खायला नाही रे, मिहीर असतो मेन म्हणजे. तिला लहान पोरं पण आवडतं. आता तर रुई आणि आरव पण आहे. सो आता काय मस्ती करता माहित नाही, पण आम्हाला नवरा बायकोला टाइम मिळालाय भांडायला. प्रेमात आम्ही बोलत नाही सध्या. हा म्हणजे मग टोमण्याच्या बाहेर निघालं का? हं? तू एका पोरीचा बाप झाल्यानंतर बदललायस. असं काही नाही, इज व्हॉट आय थिंक. असं काही नाही. त्याच्या आधी काय मला टोमणे माहित नव्हते का? त्याच्या आधी मी कधीच टोमणी मारत नव्हती, कारण त्याच्या आधी तू चांगला वागायचा. काही नाही, असं काही नाही, मी सेमच वागतो. आम्ही आता कंटिन्यू करतो भांडायला. तर आम्ही जरा जास्त पुढे आलोय. आम्ही 15-20 किलोमीटर पुढे का रे सगळ्यांच्या. आणि माझी लेक मागच्या 2 तासापासून शुभूच्या गाडीत गेली आहे. फोन केला तरी आमच्याकडे बघत नाही आहे. तिला काढायचा प्रयत्न करतो गाडीतून, कारण आम्हाला करमत नाही आहे. आम्ही थोडा ब्रेक घेऊन बसलो आहे. म्हटलं एकतरी गाडी येऊ देऊयात आपल्यासोबत आणि मग जाऊयात, कारण सगळेच खूप लांब लांब आहे. आम्ही पण पुढे जाऊन काय करणार आहे. सो ब्रेक घेतला आणि आज खूप दिवसांनी थोडासा जिरा सोडा ट्राय करते. माझा ट्रेनर दादा बघितलं तर मला डेफिनेटली 2 शब्द बोलणारे चुकाचे, पण मला थोडा ॲसिड टाईप होतोय ते बोलून. आमचं भांडण झालं ॲज युजल चुकी माझीच होती. सॉरी मीच बोलली. हा? चुकी माझीच होती, मीच सॉरी बोलली. मी बोलायला लागलो. तू बोलायला लागला ना, फक्त सॉरी नाही बोलला ना. पण बोलायला लागलो हे महत्वाचं आहे. कशाला लोक इकडे तिकडे फिरायला जातात. कोकण सुख आहे का रे. कोकण भारी आहे, पण लय लांब आहे. स्टील सुख म्हणजे भारी वाटतं. इकडे एंट्री केल्या केल्या भारी वाटतं. एकाच गोटात झालं रे माझं. असं बघू कधी येत आहेत पुढचे. तर ही आहे आमची रूम. निखिल ओपन कर रे, तू लावून घेतलं. निखिलची आवडावडी चालू आहे. आल्या आल्या इथे असं वॉर्ड्रोब आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे. तो मी 0.5 मध्ये दाखवतोय. बऱ्यापैकी मोठा वॉर्ड्रोब आहे. इकडे हा माझा नवरोबा. निखिल ते ओपन कर ना. इकडे मोठासा मिरर आहे ज्याची मला खूप जास्त आवश्यकता होती. आणि इकडे सखीसाठी बाथटब मोठावाला. रूम ॲक्च्युली खूप छान आहे आणि चॉईस निखिलची. निखिल इथे बऱ्याच वेळेस येऊन गेला आधी. रूम पण मस्त मोठी आहे. आता तो 1 मध्ये दाखवतोय. अरे हां 3 बेड आहेत. आय डोंट नो वाय. घेऊन जाते ते. नाही ना, तिकडे पण. हां अच्छा हां, इकडे हे असे सोफा वगैरे आहे. प्रॉपर आहे. रूम एकदम छान आहे, मोठी आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे. हे बघा, मोठासा स्विमिंग पूल आहे त्या साईडला. देन बीचचा पण व्ह्यू आहे. बघू आता मला काय काय कसं कसं करता येतं. बट झालंय सक्सेस सगळं. आलो याच्यात खूप मोठी गोष्ट आहे. निखिल आपली लेक कुठे आहे? सखी लिटरली आमच्याकडे आलेली नाही सकाळपासून. आणि इथे ही मी. फायनली आम्ही आलो आहे बीचवर. आज खूप जास्त काही शूट नाही करता आलं, कारण खूप गोंधळ होता. आज प्रवासात इतका वेळ गेला की फार डोकेदुखी वगैरे पण होती. अँड लुक ॲट दिस. बापले सखी, ए सखी हाय. सो आता इथे पण खूप जास्त काही शूट नाही घेणार आहे मी. मजा करायला आलो आहे तर मजाच करणार आहे. सो या स्टे ट्यून. लुक ॲट आमची बच्चे कंपनी. बच्चे कंपनीची अम्मा पण बघा, बॅकलेस वाली. करा, मी व्हिडिओ स्टार्ट केलाय. मी तुम्हाला उद्या असं घेणार आहे की उद्याची पार्टी तुमच्याकडनं आहे. चालेल, मी लाईव्ह करायला आहे. आंबोळी आणि मोदक खायचे. ए मम्मा
इथे काय काय आहे सखी? काय फिश काय काय बोलायचं मी आमरस खाणार मी पुरणपोळी पण खाणार आहे फिश इथून लाईट छान आहे फिशला म्हणा ये ना आमच्या घरी बस गाडीत सांग मागे मागे बस म्हणा मागे बस याच्यातल्या कोणाच्या चेहऱ्यावर अशी रिॲक्शन की बापरे आपले शर्ट सारखे आहेत म्हणून रवी भाऊजी घरी विसरून आले टाकेला स्वतःला एकवर एक फ्री भेटलं मला दिलेलं एकवर एक फ्री भेटलं मी दिलं तिकडे काय अरे आम्ही कमीत कमी काहीतरी सरप्राईज प्लॅन करतो तुमच्यासाठी म्हणे दिल्याने घातलाय मी पाहिले आपण सेम सेम होतो मी चेंज करून आलो म्हणे मला एक एक्स्ट्रा पेअर घेतली ना तुम्ही चलो चलो हाय कर तर हा डे 2 आहे आम्ही गोड गोड आवरलाय यांच्यासाठी मस्त शर्टचं प्लॅनिंग केलं होतं पण काही नाही यांच्या अशा थंड रिॲक्शन होत्या सगळ्यांच्या की बास करी आणि आम्ही आता बीचवर चाललो आहे किती 8 वाजलेत लवकर निघालो आहे बिना आंघोळीचे सगळे बट काल कोणीच फोटो नव्हते काढले काल बऱ्यापैकी एन्जॉय केला आम्ही का रे सो आज म्हटलं थोडं फोटो सेशन करूयात म्हणून बिना आंघोळीच्या आवरून चाललो आहे चलो स्टेट येऊन सकू हाय कर सगळ्यांना हाय सकू आता झोपेतच मेकअप केलाय मम्माने मिहीर हाय कर सखीला इतका सांभाळतोय मिहीर की बास कधी बीचवर गेल्यावर मात्र आम्ही कालची सगळी जी काही कसं होती ना ती भरून काढली सगळे मस्त फोटोशूट करत होते आणि आम्ही खूपही काही फोटोशूट केलं नाही थोडंफार केलं त्यानंतर आम्ही सगळे ओलं झालो कारण बीचवर आलो होतो ती मजा तर घ्यायलाच हवी वातावरण खूप छान होतं फोटो छान छान आले होते त्याच्यामुळे सगळे आनंदात होते बच्चे कंपनी तर विचारू नका हे दिसतंय तुम्हाला लिटरली त्यांना सारखं पाण्यातून बाहेर काढून आणावं लागत होतं सगळं खेळून झाल्यानंतर एकदा ड्रेस बदलल्यानंतर पण त्यांची हाऊस भागली नाही ते पुन्हा खेळायला गेले आम्ही त्यांचे पण मस्त मोमेंट्स कॅप्चर करायचे ट्राय करत होतो सखीने तो जो बेल्ट लावला होता तो शेवटपर्यंत काढला नाही तिने पण खूप छान छान पोज दिला छान छान फोटो काढले त्यानंतर सखीची पाणी केलेली आहे विचारता सोयनी निखिलचा एकही सिंगल फोटो माझ्याकडे इथला नाही आहे कारण निखिल कंटिन्यू सखीसोबत एन्जॉय करत होता त्यामुळे मला पण माझा छान वेळ मिळाला तर नाश्ता पाणी झाला आहे आणि आम्ही बीच केला आहे पुढचा बाहेर फिरायचा प्लॅन आम्ही आता पूलला चाललो आहे आमची लेक पुला आमच्याकडे नाही आहे पायरीची कुठे स्वाती वहिनींबरोबर ती ऑलरेडी गेली होती शुभू स्वाती समोर पुढे तिला आमच्याशी काहीच गेलं ते नाही राहिलं आहे कारण तिला तिथे मिही रुही आरव असे खूप पोरं आहेत त्याच्यामुळे तिला मम्मी पप्पा अशी वेगळी आठवण येत नाही ना खायला प्यायला ना खेळायला मला तरी असा अनुभव आहे की सखी मला असं करते तुझ्यासोबत बट निखिलला खूप वेगळं वाटतं की सखी त्याला भाऊ नाही देते चलो खूप जास्त काय आम्ही शूट नाही करत कारण आम्ही खूप मजा करते आम्हाला मच निडेड थिंग होती ही आणि आता ही जी ट्यूब आम्ही आणली आहे ॲज युजल ती तोंडानेच फुगवायला लागणार आहे नेहमीची बळबळ आहे शॉर्टमध्ये पण इथे नाही आहे स्विमिंग टाईम सगळ्यांना ना तिकडनं त्या वॉटर पार्क टाईप मजा घ्यायची आहे माझी नाशिकला खूप हाऊस झाली आहे तर मी काही तो उद्योग करत नाही आहे बट यांची खूप मजा येते आणि इकडे सखी बघा बेबी पूलमध्ये असता आम्हाला हे पण नको आहे म्हणतो ट्यूब पण नको आहे ए सखी कुठे आहे निखिल ते बघा मिहीर दादा आणि सखी दिसते का तुम्ही साखू पूल ऍक्च्युली एवढा छोटा नाही की सखी चालू पण शकते जशी आमची रेवा चालते बघा तिकडे हे बघा पूल इतका छोटा आहे ना आणि तिकडे प्रयोग बघा आणि तू जा ना स्वातीवरती त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो आरेवारे बीचला इथे पण आम्ही खूप काही फोटोशूट वगैरे केलं नाही मस्त सगळ्यांनी एका जागी बसून छान असा सूर्यास्त बघितला होता आय थिंक हा आमच्या प्रत्येकासाठी मच निडेड टाईम होता सगळे शांत बसले होते छान सूर्यास्त झाला आणि मग आम्ही रूमवर गेलो कट टू सेकंड डेची संध्याकाळ खूप काही मी काही शूट करत नाही आहे बट मी हा टाईम इतका एन्जॉय करते आज आम्ही आरेवारे बीचला गेलो होतो भयंकर मस्ती केली आहे सखी ॲज युजल इकडे तिकडे फिरती आहे माझा जो ब्रेक मला हवा होता तो मला प्रॉपर मिळाला असं मला वाटतं खूप शांतता आहे आम्ही खूप डेफिनेटली फोटो वगैरे आपण बीचवर गेल्यावर काढतो पण खूप खूप फोटोशूटच्या मागे चॅटबॉक्समध्ये एवढे रील होते त्याच्या मागे नाही पळालो मस्त गप्पा मारतोय मजा मस्ती करतोय खिल्ली उडवतो एकमेकांची ग्रुपनी मज्जा करतो एकदम सो छान वाटतं आहे आता निखिल ते पण थांबलेत कारण आम्हाला लहान मुलांमुळे आज पुन्हा बाहेर जेवायला जायचं नाही आहे सो
काहीतरी इथे मासे वगैरे करून मिळतात, सो ते मासे आणायला गेलेत. बाजून मी काल पण फिश खाल्ला. मत्स्यम हॉटेल आम्हाला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं, आमंत्रण पण. तर काल आम्ही मत्स्यमला गेलो होतो. आज आमचा आमंत्रणला जायचा प्लॅन होता, बट चिल्लर पार्टीमुळे नाही गेलो. सो घरी आली आहे. ॲज युजल सखी फिरती आहे, मी माझं स्किन केअर करते आहे. आणि काय आला वाटतं निखिल, काय प्रमोशनल व्हिडिओ नाही, त्याच्यामुळे प्रॉडक्ट फक्त टॅग करते, काही खूप एलॅबोरेट करून नाही सांगत. सखी शुभूकडे आलो तर स्वाती आली. आम्हाला वाटलं तुम्हीच नाही आले. मी म्हणून भाऊजींना कॉल करायला लावला. आम्हाला वाटलं तुम्ही राहून गेले. आम्ही 2-4 आम्हाला ना ह्यावेळेस आमचं असं होतं की आम्हाला गाडी हवी होती, एकत्र जायचं होतं, पण आमच्या नवऱ्यांनी नाही ऐकलं. त्यांना ड्रायव्हर की करायची जास्त हौस आहे का गं, पण मजा नाही येत. सगळे एकत्र असल्यावर मजा येते. मी ते सांगत होते की इथे आल्यावर मला प्रॉपर ब्रेक मिळाला आहे. माझी लेक सारखी यांच्या मागे पुढे फिरतीये. ॲक्च्युली स्वाती, शुभू, पुन्हा अश्विनी ती येते आमच्याकडे म्हणून घेतो आम्ही. हां, ती अगं मी तिला आता घ्यायला गेली, तिला ती मला नाही यायचं. अगं म्हटलं चल मी आणि दादा खेळतो. खाल्लं पिल्लं सुद्धा नाही तिने माझ्याकडून. अवघड आहे जे चालू आहे ते. तुला पण break पाहिजे. मला ब्रेक हवा होता आणि मजा येते. मला तसं वाटतं उद्या पण थांबावं. थांबणार आहे. पण आमच्या सगळ्यांचे नवरे लॅपटॉप घेऊन आलेत. काल पण विशाल भाऊजी कालवर होते. आज दिलीप भाऊजींचा प्रोडक्शनचा इश्यू होता. निखिलचं पण काम होतं. आत्तापर्यंत फक्त रवी भाऊजींनी हात नाही लावला लॅपटॉपला. बघू काय होतं. चलो स्टे ट्यून. तर काल रात्री पण ब्लॉग कंटिन्यू नाही केला मी, पण आज म्हटलं ब्लॉग फिनिश करायचा आहे. तर बोलूयात. निखिल कशी होती ट्रिप? मस्त. अजून संपली नाही आमची ट्रिप. आजचा दिवस पण आहे आमच्याकडे, पण 2 दिवसाचा ब्लॉग मला पण माहीत नाही मी किती शूट केलं आणि किती नाही, पण एक 10 मिनिटाचं तरी झालं असणार आहे. मी म्हटलं हा इथेच फिनिश करूयात. तर काल मी जेव्हा इथे स्किन केअर करत होती, म्हणजे आपली जी मागची क्लिप होती, तेव्हा मला तुम्हाला सांगायचं होतं की मला असं ड्रेसिंग टेबल हवा आहे माझ्या रूममध्ये. होपसो नवीन घरात मिळेल. असं छान फिलिंग येते, असं मोठा आरसा, असं बसून असं काहीतरी करतोय. आता खूप पटपट करते सगळं. निखिल त्याची बॅग पॅक करतोय आणि मी तुमच्यासाठी गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शूट करते, कारण मला खूप जणांनी विचारलं आहे. तर म्हटलं करूयात. चेहरा सुजला आहे माझा थोडा, पण ठीक आहे, म्हणजे छान वाटतं आहे. समोरचं वातावरण खूप छान आहे. 1 मिनिट. अशा वातावरणात बघून पण मेकअप करताना भारी वाटतं. रोज इथे बसून छान वाटत होतं मागचे 2 दिवस. आता उद्यापासून नाही वाटणार. तर मी व्हिडिओ तो शूट करायला घेतला, बट निखिल इज लाईक की तरुणचा चेहरा असा सुजला आहे पूर्ण. पण माझी झोप झाली आहे स्टील. तो शर्ट मी निखिलला गिफ्ट दिला आहे. मी ह्यावेळेस निखिलला 2 शर्ट त्याला ॲज अ सरप्राईज दिलं आहे. बट मी असं सांगते की मला काही नाही मिळालं. मला काही सरप्राईज नाही मिळालं. ऐकवायचं पहिली तू गोष्ट. काय आणि वरून डिमांड बी करायची. मी ॲटलीस्ट प्रत्येकाला सांगितलं हे मी निखिलला दिलं आहे, हे मी निखिलला दिलं आहे. निखिल अजून बिना आंघोळीचा आहे. सखूबाई अजून स्वर्ग सुखाच्या झोपेत आहे. आणि येस, आपण ब्लॉग इथेच फिनिश करूया, एल्स माझा मेकअप दाखवून बघ मी फिनिश करते. तर माझा असा छान बेस्ट रेडी झाला आहे, तो पण हार्डली 10 मिनटात. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. कधी जेव्हा मेकअप जमतो तेव्हा. तरी माझं हे गणलं आहे आयलायनर. आम्ही सगळ्यांनी मेकअप आवरून घेतले होते, ड्रेस तसेच ठेवले होते. म्हटलं आधी नाश्ता करून घेऊया आणि मग आल्यावर चेंज करत, कारण आमच्या लेकींना खाऊ घालता आमचे हाल होऊन जातात. नंतर आम्ही गेलो होतो गणपतीपुळ्याला. तिथेही खूप काही शूट घेतलं नाही, कारण बऱ्यापैकी ऊन होतं आणि थकलो पण होतं आम्ही. बऱ्यापैकी आमचे सबस्क्रायबर्स तिथे भेटले. खूप जणांसोबत व्हिडिओ नाही घेता आले, पण ज्या काही क्लिप्स घेतल्या आहेत त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करते मी. तर अशी काहीशी होती आमची ट्रिप. आय नो खूप जास्त मी काही खूप डीपमध्ये शूट नाही केलं आहे, बट तिथे मजा करायला गेलो होतो, ब्रेक घ्यायला गेलो होतो, आराम करायला गेलो होतो. सो ज्या छोट्या मोठ्या क्लिप शूट करता आल्या किंवा ज्या मेमरीज आम्हाला जवळ ठेवायच्या होत्या ते तर मी नक्की शूट केलं आहे. खूप थकवा आला आहे, हे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल. येताना जरा घोळाच झाला, त्याच्यामुळे जरा शूट पण नाही करता आलं. गडबडच झाली होती आमच्याकडनं जरशी. पण आता ते सगळं सांगत बसले तर खूप वेळ जाईल. पुढच्या ब्लॉगमध्ये जमलं तर कंटिन्यू करेल, पण आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. तुम्हाला आमच्या ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं, आमची बॉन्डिंग कशी वाटली, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. शूट करण्यासारखं खूप काही होतं, बट काही प्रायव्हेट मोमेंट्स होत्या, त्यामुळे म्हटलं चला आपण आपला एन्जॉय करूयात. तर आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आहे, जसं मी याआधी पण सांगत आले आणि आत्ता पण सांगते की आय एम ग्लॅड की ही लोकं माझ्या आयुष्यात आहे. ते अनपेड थेरपिस्ट असतात म्हणजे हे आपले जे फ्रेंड्स लोकं असतात. तिथे भेदभाव, सॉरी, इगो, ॲटिट्यूड असं काही नसतं. सगळे एका याच्यावर असतात.
कोण बिझनेसमॅन आहे, कोणाला किती पॅकेज आहे, कोण यूट्यूबर आहे, कोण काय करतं, असं काहीही कोणाशी घेणं देणं नसतं. मस्त एन्जॉय केला. ही ट्रिप पण खूप छान होती आमची, जसं आमची प्रत्येक ट्रिप असते. म्हणून मला सिंगल म्हणजे फक्त निखिलसोबत असं दोघांना फिरायला जायला आवडत नाही. ही जी लोकं असतात ना आसपास, खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट पण क्रिएट करता, प्लस खूप छान असतं त्यांच्यासोबत राहणं. आणि आय एम ग्लॅड की हे सगळी लोकं माझ्या आयुष्यात आहेत. सो माझ्या फ्रेंडसोबतची माझी ट्रिप, जो माझ्यासाठी मच निडेड ब्रेक होता, तो मला छानपैकी मिळाला आहे. त्यामुळे मी खूप जास्त शूट नाही केलं, हे तुम्हाला मी बराच वेळ सांगून झालं, पण परत एकदा सांगते. असो, तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.